नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज सगळा महाराष्ट्र एक नवचैतन्याने दुमदुमतोय। ही नवचैतन्य दर 17 फेब्रुवारी आणि 23 मार्च आज खऱ्या अर्थाने इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आज शिवाजी महाराजांचा जन्मदिवस। तर 23 मार्च म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ती शिवजयंती आणि बहुधा इतिहासकारांमध्ये तिथीच्या स्वरूपातून त्या शिवजयंतीला पाहिलं जातं। पण ज्या पद्धतीने सर्वमान्य ज्या गोष्टी होतात त्याच गोष्टी या समाजात रूढ होतात, कारण की लोकांची निष्ठा आणि लोकांची विश्वास ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ना, तीच गोष्ट समाजात नेहमी प्रभावी ठरते आणि खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचा आपणही मान केला पाहिजे, कारण की त्या सामाजिक भूमिकेत त्याचा खूप मोठा आग्रह म्हणजे खूप मोठी भूमिका असते। त्याच्यातून संस्कारात तसे पाडे पडतात, त्यातून लोकांच्या ज्या भावना जुडलेल्या गेल्या असतात त्या भावना एकमेकाच्या संवेदनातूनच निर्माण झालेल्या असतात। वास्तविक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जय शिवराय म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाचं रक्त सळसळतं, एक आत्मीयतेचा भाव येतो, एक धर्मजागरणाची निष्ठा जागते, स्वराज्यासंदर्भातला जो संकल्प आहे तो सिद्धीला जाण्याचा विश्वास येतो। पण या सगळ्या गोष्टी जरी आम्ही आत्मसात करत असो, परंतु आज ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या जन्मजयंतीनिमित्त ज्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठाच जपली पाहिजे, सामाजिक सलोखा जपला पाहिजे, सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, त्या बांधिलकीच्या संवेदनेवरच हे राष्ट्राची निर्मिती होत असते। आणि बहुधा शिवाजी महाराजांनी तीच संकल्पना अवलंबून या भूमीवर स्वतःचं साम्राज्य नव्हे तर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं। साम्राज्य आणि स्वराज्यामध्ये जो फरक आहे तो फरक सामाजिक दृष्ट्या जरी फार वेगळा दृष्टिकोनातून पाहिला जातो। साम्राज्य हे स्वतःच्या सत्ता पिपासूपणाच्या संकल्पनेवर आधारित आहे ते साम्राज्य, आणि लोककल्याणकारी राज्याच्या संदर्भातून, लोकांच्या हिताच्या संदर्भातून, प्रजेच्या सुख आणि समृद्धीच्या संकल्पनातून जी संकल्पना अवलंबली जाते त्याला म्हणतात स्वराज्य। आणि महाराजांनी नेमकं ती स्वराज्य आणि साम्राज्य या दोन्ही गोष्टीतला जो अंतर आणि भेद समजला, त्यामुळे सामाजिक दृष्टीवर आजही महाराजांचा जो नैतिक अधिष्ठान आहे, नैतिक जी छाप आहे ती आजही समाजावर त्याच पद्धतीने अवलंबून आहे, त्याच पद्धतीने आरूढ आहे। जेव्हा प्रत्येक महापुरुषाचं कार्य जेव्हा आपण इतिहासाची पाने चाळतो ना, त्या पानांमध्ये प्रत्येक महापुरुषाचं चारित्र्य आणि जीवन हे अधोरेखित असतं। म्हणतात लोक की फक्त जिंकणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो, परंतु कदापिही या गोष्टीची हा जो दृढ विश्वास आहे हा साफ चुकीचा आहे। इतिहास लिहिला जातो त्या पराक्रमी पुरुषाचा की ज्याने या इतिहासामध्ये स्वतःची भूमिका मांडली, स्वतःचं अस्तित्व दाखवलं, सामाजिक चेतनेसाठी एक नवीन संकल्पना तयार करून जनता आणि साम्राज्य यांच्या दोघांमधला फरक दाखवला। खऱ्या अर्थानं भारतामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की त्या उदाहरणाच्या जोरावर आम्ही हिंदवी साम्राज्याची भूमिका मांडणाऱ्या लोकांची जर तुलना केली तर प्रामुख्याने दोन लोक समोर येतात, दोन व्यक्तिमत्व समोर येतात। ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महाराणा प्रताप। या दोघांनीही या मुघलशाहीला आपल्या सामाजिक दायित्वावर आणि स्वतःच्या शौर्यबलावर निपात करण्याचा प्रयत्न केला। स्वधर्माची जी मशाल टिमटमीत ठेवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचा जो एक धर्मजागरूकपणा या दोघांनीही या सामाजिक धर्तीवर मांडण्याचा प्रयत्न केला। आणि ज्या पद्धतीने शिवरायांनी या मातीत प्रत्येक मावळ्याच्या सोबत, प्रत्येक मराठमोळ्या माणसासोबत एक नाळ जोडण्याचा प्रयत्न केला ना, तसंच महाराणा प्रतापांच्या संदर्भातही आपल्याला पाहायला मिळतं। पण तत्कालीन महाराणा प्रतापांना ज्या पद्धतीनं त्यांना जो विश्वास मिळायला पाहिजे होता, ज्या पद्धतीनं त्यांच्या साम्राज्याच्या आजूबाजूच्या, तर त्यांनी पर्यायाने पुन्हा भिल्लाची सेना तयार केली आणि भिल्लाच्या सेनेच्या माध्यमातून अकबराशी
आपली लढाई आणि आपली झुंज पूर्ण केली. परंतु शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांना या माळवा प्रांतातील किंवा या महाराष्ट्रातील किंवा या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मावळा हा त्यांचा सैनिक होण्याची आपली भूमिका दाखवत होता. जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जातीभेद, वंशभेद या सगळ्या गोष्टीचा नायनाट कुठं होत असेल, कुठं त्याची श्रंखला संपत असेल तर ते स्वराज्य. ज्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे सुद्धा आपली पावनखिंड लढवतो, येसाजी कंक सुद्धा आपल्या जीवनाची आहुती देऊन स्वराज्याची निर्मिती करतात, ज्या ठिकाणी मुरारबाजी सारखा सुद्धा पराक्रमी योद्धा या स्वराज्यासाठी आपली आहुती देतो, असे अनेक नावं या साम्राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि या स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीची एक भूमिका तयार करण्यात आली होती, सामाजिक पटलावर आजही ती भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण की त्यावेळेस शिवाजी महाराजांचं जो आत्मचिंतन आहे, सामाजिक जबाबदारी आहे आणि सिंहावलोकन करण्याची जी पद्धत आहे ना, आज आम्ही त्यापासून मुकलेलो आहेत. कारण की वास्तविक परिस्थितीमध्ये राजांनी फक्त साम्राज्य जोडलं नाही, कार्यकर्ते जोडले नाहीत, म्हणजे मावळे जोडले नाहीत, तर त्या पद्धतीनं त्यांच्यामधला विश्वास जोडला. आणि हा विश्वास सहजासहजी मिळत नसतो. त्यासाठी त्याग करावं लागतं, बलिदान करावं लागतं, स्वतःच्या अहमपणेचा बलिदान करावं लागतं, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं बलिदान करावं लागतं आणि एकरूप होऊन सामाजिक परिस्थितीशी एकनिष्ठ होऊन काम करण्याची तयारी दर्शवावी लागते. परंतु ज्या पद्धतीनं साम्राज्याच्या भूमिकेवर आजही आम्ही त्या गोष्टीतला फक्त चैतन्य आणण्यासाठी आम्ही राजेंचं चरित्र समोर ठेवतो आणि वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा आपलत्व तयार होतं, आपली भूमिका तयार होते, तेव्हा आम्ही या गोष्टीला मूठमाती देत जातो. ही आज वर्तमान परिस्थिती. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी विश्वासाची आणि सामाजिक परिस्थितीला जपण्यासाठी स्वतःच्या अहमपणाची सुद्धा आहुती देण्याला मागं पुढं पाहिलं नाही, त्या शिवरायांच्या या वारशाला जपण्यासाठी आम्हालाही तीच भूमिका ठेवावी लागेल. आणि सामाजिक परिस्थितीमध्ये प्रत्येक दीनदलित, शोषित, वंचित प्रत्येक माणसापर्यंत आम्हाला कशा पद्धतीनं आमचा हिंदवी स्वराज्याचा जो मूळ संकल्पना आहे ती पोहोचवताना आम्हाला या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. आणि वास्तविक परिस्थितीत माणूस हा माणसासाठी जरी निर्मित झालेला असेल तर अस्तित्व हे धर्मजागरणासाठी आणि धर्म अधिष्ठानासाठी असावं, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं महाराजांचं चरित्र आज आम्ही समोर ठेवतो, त्या पद्धतीनं त्या चरित्राला सुद्धा आत्मसात करून सामाजिक सलोखा आणि सामाजिक विचार आम्हाला अबाधित ठेवणं हे आमचं परम कर्तव्य. या शिवजयंतीनिमित्त याच माझ्या वैचारिक शुभेच्छा. नमस्कार.